7वा दिवस. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. कृतज्ञ व्यक्ती ही सर्व परिस्थितीत सारखीच कृतज्ञ असते. बहाउल्लाह 1817 ते 1892 बहाई धर्माचा पर्शियन संस्थापक. नातेसंबंधात काही वाद निर्माण झाले असतील, आर्थिक ताण आला असेल, तब्येत बरी नसेल किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील, तर यापैकी कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवण्याचं कारण म्हणजे दीर्घकाळ कृतज्ञता व्यक्त न करणे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीबद्दल जर आपण कृतज्ञ नसू, तर नकळतपणे आपण त्या घडणारच असं गृहीत धरलेलं असतं. गोष्टी अशा घडणारच असं मानणे हे नकारात्मकतेचे सर्वात मोठे कारण आहे. गोष्टी अशा घडणारच या गृहीतकामध्ये आपण त्याबद्दल धन्यवाद देत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात घडणारी जादू आपण थांबवतो. दुसऱ्यांचे आभार मानल्याने आपल्या आयुष्यात जादूने सदैव वाढ होत राहते. या उलट गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की आपल्या आयुष्यातील गोष्टी सातत्यानं कमी व्हायला लागतात. तुमची तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असता का? का तुम्ही जर आजारी पडलात किंवा तुम्हाला काही लागलं तरच तुम्हाला तुमच्या आरोग्याची जाणीव होते? तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रत्येक दिवशी कृतज्ञ असता की जेव्हा नोकरकपात होणार आहे अशी बातमी कानावर येते तेव्हाच तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं? तुमचा पगार किंवा वेतन मिळालं की प्रत्येक वेळी तुम्ही कृतज्ञ असता की तुम्ही ते गृहीत धरता? सगळं काही सुरळीत चाललं असेल तर तुम्ही कुटुंबातल्या प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करता की काही अडचणी आल्या तरच त्यांच्याबद्दल इतरांजवळ बोलता? तुमची मोटारगाडी जेव्हा व्यवस्थित चालत असते तेव्हा तिच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की ती जेव्हा बंद पडते तेव्हाच तिच्याबद्दल तुम्ही विचार करता? प्रत्येक दिवशी तुम्ही जिवंत आहात याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता की आयुष्याला तुम्ही गृहीतच धरलं आहे? गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं की त्याचा परिणाम म्हणजे नकारात्मक विचार आणि शब्द आपल्या मनात यायला लागतात आणि आपण तक्रार करायला लागतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का आपण तक्रार करायला लागलो की तक्रार करण्यासारख्या आणखी गोष्टी आपल्या आयुष्यात प्रवेश करणारच. तुम्ही जर हवामानाबद्दल, वाहतुकीबद्दल, तुमच्या साहेबांबद्दल, तुमच्या जोडीदाराविषयी, तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रांबद्दल, अनोळखी व्यक्तीविषयी, रांगेत उभं राहण्याबद्दल, बिलांबद्दल, अर्थव्यवस्थेविषयी, एखाद्या वस्तूच्या किमतीविषयी किंवा कंपनीच्या सेवेबद्दल तक्रार करत असाल तर तुम्हाला कृतज्ञता नाही आणि तुमच्या या तक्रारखोर स्वभावामुळे प्रत्येक तक्रारीगणिक तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण होण्यापासून आणखी दूर दूर लोटत राहता. तुमच्या लक्षात आलं असेल की नकारात्मक विचार आणि शब्दांमुळे, तक्रारखोर स्वभावामुळे आणि गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरल्यामुळे जीवनात चांगल्या गोष्टी घडणंच बंद होऊ लागतं. काहीतरी मोठ्या प्रमाणावर बिनसतं आणि गोष्टी मनासारख्या घडत नाही. याचा अर्थ हे तुमच्याही नकळत तुम्ही पुरेसे कृतज्ञ नसल्यामुळे हे घडलं असावं. तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही नकारात्मक असणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही कोणावर टीका करणं किंवा कोणाला दोष देणं शक्यच नाही. तुम्ही जेव्हा कृतज्ञ असता तेव्हा तुमच्या मनात दुःखाची किंवा नकारात्मक भावना येणं अशक्य आहे. आणि सगळ्यात चांगली बातमी म्हणजे सध्या तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक परिस्थिती असेल तर कृतज्ञतेमुळे तिच्यात जादूमयरित्या बदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. धुराचं वलय जसं हवेत विरून जातं तशी नकारात्मक परिस्थिती अदृश्य होईल, अगदी जादूसारखी. अगदी अवघड असलं तरी सर्वात प्रथम तुम्हाला नकारात्मक परिस्थितीत कोणत्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल याचा शोध घ्यावा लागेल. तुमच्या कृतज्ञतेमुळे प्रत्येक नकारात्मक परिस्थिती जादूनं बदलणार हे तुम्हाला माहीत असल्यामुळे परिस्थिती कितीही वाईट असली तरी कृतज्ञता वाटू शकेल असं काहीतरी तुम्हाला नक्कीच सापडेल. जीवनातील खरी जादू कळल्यामुळे वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या पॉलियाना चित्रपटात हे कसं करता येईल हे दाखवलं आहे. वॉल्ट डिस्ने यांचा 1960 मध्ये प्रदर्शित झालेला पॉलियाना चित्रपटात त्यांनी द ग्लॅड गेम
आनंदी खेळ दाखवला आहे. त्यांचा मी लहान असताना माझ्या मनात खोलवर परिणाम झालेला आहे. माझ्या बालपणी आणि कुमारावस्थेत ग्लॅड गेम मी कायम खेळायचे. या खेळामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत, विशेषतः नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा जास्तीत जास्त गोष्टींचा शोध तुम्ही घ्यायचा असतो. नकारात्मक परिस्थितीत आनंद वाटेल अशा गोष्टींचा किंवा खरं तर कृतज्ञता वाटेल अशा गोष्टींचा शोध घेत असताना त्यातूनच सुटण्याचा मार्ग आपल्याला दिसू लागतो. वॉल्ट डिस्ने यांनी कृतज्ञतेची जादुई शक्ती पॉलियानामध्ये दाखवली आणि त्याआधी हजारो वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी या जादुमय शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगितलं आहे. ते म्हणतात, चला उठा आणि कृतज्ञ राहा. आज आपण खूप शिकलो नसलो तरी थोडंफार शिकलो, व थोडंही शिकलो नसलो तर आपण आजारी तरी पडलो नाही, आणि आजारी पडलो असलो तरी मेलो नाही. म्हणून आपण सर्व कृतज्ञ राहूया. गौतम बुद्ध अंदाजे इसवी पूर्व 563 ते इसवी पूर्व 483 बौद्ध धर्माचे संस्थापक. चला, बुद्धांच्या या शब्दांमधून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज तुमच्या आयुष्यातील तुम्हाला सर्वात आधी सोडवणं गरजेचं आहे अशा समस्येची किंवा नकारात्मक घटनेची निवड करा आणि कृतज्ञता वाटेल अशा 10 गोष्टींचा शोध घ्या. सुरुवातीला ही कृती आचरणात आणणं हे एक आव्हान ठरू शकतं, याची मला जाणीव आहे. पण बुद्धांनी ते कसं करायचं याचाही मार्ग दाखवला आहे. या 10 गोष्टींची तुमच्या संगणकावर किंवा कृतज्ञता वहीत नोंद करा. उदाहरणार्थ, तुम्ही बेकार आहात ही तुमची समस्या आहे असं गृहीत धरू आणि तुम्ही खूप प्रयत्न करीत आहात पण अजूनही तुम्हाला काम मिळत नाही. या परिस्थितीत जादूने बदल घडवून आणायचा असेल तर तुम्हाला अगदी मन एकाग्र करून कृतज्ञतेचं आचरण करावं लागेल. अशा वेळी तुम्हाला काय म्हणता येईल याची काही उदाहरणे पुढे देत आहे. क्रमांक 1, या काळात मला माझ्या कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवता येतो, याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 2, मला मोकळा वेळ मिळत असल्याने माझ्या आयुष्यात एक सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 3, माझ्या आयुष्यात मी बराच काळ काम केलं आहे, त्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 4, आयुष्यात पहिल्यांदाच मी बेरोजगार झालो आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 5, बाहेर खूप नोकऱ्या उपलब्ध आहे आणि दर दिवशी नवनवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 6, नव्या कामासाठी अर्ज कसे करायचे, मुलाखती कशा घ्यायच्या हे आता मला माहीत आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 7, माझी तब्येत मला साथ देत आहे आणि अजूनही मी काम करू शकेन, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 8, कुटुंबानं या काळात मला जे प्रोत्साहन आणि आधार दिला त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 9, मला मिळालेल्या विश्रांतीबद्दल मी कृतज्ञ आहे, मला त्याची खरोखरच गरज होती. क्रमांक 10, नोकरी गमावल्यामुळे तिचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व होतं हे मला कळलं. आतापर्यंत कामाचं हे महत्त्व मला कधीच जाणवलं नव्हतं, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. बेरोजगार व्यक्तीने अशी कृतज्ञता व्यक्त केल्याचा परिणाम इतर परिस्थितीही त्याच्याकडे आकर्षित होईल. त्यामुळे त्याच्या सध्याच्या परिस्थितीत जादूमयरित्या बदल व्हायलाच हवा, तसा तो होईलच. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीपेक्षा कृतज्ञतेची ताकद मोठी आहे आणि नकारात्मक परिस्थिती बदलता येऊ शकण्याचे अमर्यादित मार्ग आहेत. यासाठी तुम्हाला कृतज्ञतेचे आचरण करायला लागेल आणि मग पहा काय जादू घडते ती. आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया. या मुलाचे त्याच्या वडिलांबरोबर तितकेसे चांगले संबंध नाहीत. या नात्यामध्ये एकमेकांना त्रास होत आहे. आपण काहीही केलं तरी वडिलांना ते कधीही चांगलं वाटतच नाही, अशी मुलाची भावना आहे. क्रमांक 1, माझ्या आयुष्यातील बाकीचे बहुतेक नातेसंबंध हे खरोखरच चांगले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
क्रमांक 2, स्वतःला जे शिक्षण मिळाले नाही ते शिक्षण मला मिळावे त्यासाठी माझ्या वडिलांनी अतिशय कष्ट केले, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. क्रमांक 3, माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचाच आमच्या कुटुंबाला आधार होता. आमच्या कुटुंब चालवण्यासाठी वडिलांना किती कठोर परिश्रम घ्यावे लागले आणि पैसा खर्च करावा लागला याची लहानपणी मला कल्पना नव्हती, त्याबद्दल मी आता वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. क्रमांक 4, मी लहान असताना प्रत्येक शनिवारी ते मला बास्केटबॉल खेळायला घेऊन जायचे, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. क्रमांक 5, माझे वडील पूर्वी कडक होते पण आता मात्र ते तसे वागत नाही, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 6, माझ्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची म्हणून तर ते माझ्याशी कडक वागायचे. त्यांना ही जी माझ्याविषयी काळजी वाटते त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 7, माझ्या आणि वडिलांच्या नात्यातून मला माझ्या मुलांशी वागताना वागणारी कनवाळूपणा आणि अधिक समजूतदारपणा शिकता आला, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. क्रमांक 8, आपली मुलं वाढवताना ती आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं किती महत्त्वाचं असतं हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. क्रमांक 9, मी जेव्हा माझ्या वडिलांबरोबर हसतो तेव्हा मला खरोखरच कृतज्ञ आणि धन्य वाटतं. काही लोकांना असं कधीच हसता येत नाही कारण त्यांना वडील नसतात, तर काही जणांचे वडील लवकर मरण पावतात, त्यांनाही वडिलांबरोबर कधी हसण्याची संधी मिळत नाही. क्रमांक 10, मला वडील आहेत त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे, कारण जसा कठीण कालखंड होता तसा आनंदाचा चांगला काळही होता आणि तो यापुढेही माझ्या वडिलांबरोबर मला चांगला काळ मिळणार आहे. मुलाने वडिलाबद्दल जर अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली तर परिणामी त्यांच्या नात्यात आणखी सुधारणा घडून येईल. मुलाने जेव्हा वेगळ्या पद्धतीने वडिलांबद्दल विचार केला, त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या, तेव्हा लगेचच वडिलांकडून चांगल्या गोष्टी त्यानं घेतल्या आहेत हे त्याला आठवायला लागलं. मुलगा जरी मनातल्या मनात ही कृतज्ञता व्यक्त करत असला तरी उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या पातळीवर मुलाच्या कृतज्ञतेचा जादुई परिणाम त्याच्या आणि वडिलांच्या नातेसंबंधांवर झाल्याचे दिसून येईल. मुलाच्यात जर ही कृतज्ञता कायम राहिली तर आकर्षणाच्या नियमानुसार वडिलांबरोबर त्याच्या परिस्थितीत चांगला बदल घडून यायला हवा आणि लगेचच त्यांचे नातेसंबंधात सुधारणा घडून यायला सुरुवात व्हायला हवी. लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं तुमची कृतज्ञता काम करत असते. कृतज्ञतेचे आचरण केल्यानंतर या परिस्थितीबद्दल तुमच्या मनात चांगल्या भावना असल्या पाहिजेत. एकदा का कृतज्ञतेची जादुई शक्ती काम करायला लागली की तुम्हाला वाटणाऱ्या भावनांमध्ये बदल होतो. हा पहिला पुरावा लगेचच तुम्हाला दिसून येतो. म्हणूनच कृतज्ञतेच्या या शक्तीबद्दल तुम्हाला चांगलं वाटायला लागलं की परिस्थितीत सुधारणा व्हायला लागणार आणि प्रश्नांची उत्तरं तुमच्या दृष्टीपथात येणार हे तुम्हाला कळून चुकतं. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याचा उपाय शोधायचा असेल तर तुमच्या मनातून तुम्हाला चांगलं वाटत नाही तोपर्यंत कृतज्ञतेवर मन एकाग्र करणे हेच त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बाहेरच्या जगात जादू तिची किमया कशी करते ते तुम्हाला दिसून येईल. तुम्हाला ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते अशा 10 गोष्टींची लेखी यादी करताना ती खालील पद्धतीने लिहा. प्रत्येक गोष्टीबाबत लिहिताना मी कृतज्ञ आहे कारण किंवा मी खरोखरच कृतज्ञ आहे कारण प्रत्येक वाक्यात कारण लिहा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला जर वॉल्ट डिस्ने ज्या पद्धतीनं कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरली तशी ती वापरणं सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने लिहा. मला आनंद वाटतो कारण ज्या गोष्टीसाठी आनंद वाटतो तिचा उल्लेखाने वाक्य संपवा. एकदा का तुम्हाला ज्याविषयी कृतज्ञता वाटते अशा गोष्टी तुम्ही लिहून काढल्यात की नकारात्मकतेतून बाहेर येण्याच्या जादुई मार्गाची कृती संपवायच्या आधी उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा.
आणि निदान फक्त आजचा दिवस तरी काहीही नकारात्मक न बोलता घालवण्याचा प्रयत्न करा. हे अवघड वाटू शकतं, पण बघा, प्रश्न फक्त एका दिवसाचाच तर आहे. हे करण्यामागचं कारण असं की आपल्यापैकी बहुसंख्य जणांना आपण किती नकारात्मक बोलतो याचा अंदाज नसतो. पण दिवसभरात तुम्ही जर शब्दांवर लक्ष ठेवलं तर तुम्हाला त्याची कल्पना येईल. लक्षात ठेवा, नकारात्मकता आणि तक्रारखोरपणा यामुळे तशाच आणखी गोष्टी आपल्या वाट्याला येतात. अशावेळी तुम्ही काय बोलत आहात त्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही थांबू शकता आणि आपण जे बोलणार आहोत त्याचे काय परिणाम होतील याचा विचार करता. तुम्ही जर नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं तुमच्या लक्षात आलं तर अशावेळी वापरण्याची एक जादूची जीवनरेखा आहे. नकारात्मक बोलणं सुरू होतंय असं वाटलं की तत्क्षणी थांबा आणि म्हणा, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला कशासाठी कृतज्ञ वाटतं हे सांगून वाक्य पूर्ण करा. ही जादूची जीवनरेखा सतत तुमच्याबरोबर असू द्या आणि तुम्हाला जेव्हा त्याची जरुरी असेल तेव्हा तिचा वापर करा. आणि भविष्यात जेव्हा कधी अगदी लहानशी जरी समस्या आली किंवा कठीण परिस्थिती निर्माण झाली तर लक्षात ठेवा, हे विझत चाललेलं निखारे पुन्हा भडकून आग निर्माण होण्याच्या आत कृतज्ञतेच्या मदतीने ते विझवा. त्याच वेळी जादूनं तुमच्या आयुष्यात उजळून टाका. जादूची कृती क्रमांक 7. नकारात्मक विचार नाकारणारी जादू. क्रमांक 1. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञ का वाटते ते लिहा. पुन्हा एकदा तुमची यादी वाचा आणि प्रत्येक वरदान वाचल्यानंतर जेवढी म्हणून कृतज्ञता याबद्दल वाटेल तेवढी वाटू द्या आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. क्रमांक 2. तुमच्या आयुष्यात सर्वात आधी सोडवावीशी वाटणारी, अगदी महत्त्वाची वाटणारी एखादी समस्या किंवा नकारात्मक प्रसंगाची निवड करा. क्रमांक 3. त्या नकारात्मक प्रसंगाबाबत अशा 10 गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते. क्रमांक 4. या यादीच्या शेवटी लिहा, उत्तरासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. क्रमांक 5. फक्त आजच्या दिवसापुरतं काहीही नकारात्मक न बोलण्याचा निश्चय करा. तुम्ही काही नकारात्मक विचार करत आहात किंवा बोलत आहात असं तुमच्या लक्षात आलं तर लगेच जादूच्या जीवनरेखेचा वापर करा. तुम्ही जे बोलणार होता तिथंच थांबा आणि म्हणा, पण यासाठी मी खरोखरच कृतज्ञ आहे असं मला म्हणायचं आहे. क्रमांक 6. रात्री झोपी जाण्यापूर्वी जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. धन्यवाद.